नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक खालापूर तालुक्यातील इर्शालवाडी येथील नवीन वसाहतीमध्ये येऊन कामाची पाहणी केली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्तीग्रस्तांसाठी उभारण्यात येत असलेल्या घरांची सुखसुविधांची पाहणी करत माहिती घेतली। लवकरच या घरांचा लोकार्पण आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली। या कुटुंबाची दिवाळी नवीन घरात होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले। यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे, संपर्क प्रमुख विजय पाटील, तालुका प्रमुख संदेश पाटील यासह नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। एवढंच सांगतो, इर्शालवाडीची झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती आणि त्यावेळेस ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या परिवाराला सरकारने जे काय मदत 5 लाखाची प्रत्येकी करायची केली, परंतु या ठिकाणी त्यांचं पर्यायी व्यवस्था देखील आम्ही चांगली केली आणि कायमस्वरूपीची व्यवस्था जी आता आपण पाहतोय 44 घरं ही मी स्वतः बघायला आलो की हे काम कसं आहे, कंप्लीट झालं आहे का। पाहिल्यानंतर मला खरंच समाधान वाटलं की अतिशय चांगल्या प्रतीची घरं बांधलेली आहेत आणि घरं बांधत असताना त्याच्या आजूबाजूला परिसर मोकळा ठेवला आहे। गाई गुरांना बांधण्यासाठी जागा ठेवली, भाजीपाला करण्यासाठी जागा ठेवली, इथं अंगणवाडी आहे, बालवाडी, शाळा, त्याचबरोबर दवाखाना आणि खेळायला मुलांना मैदान आहे, गार्डन आहे, त्या सर्व सोयी सुविधा, पाण्याची चांगली व्यवस्था आहे, हे सर्व सोयी सुविधांयुक्त असं हे पुनर्वसन आहे। आणि म्हणून इथल्या इर्शालवाडीचे मुलं होती ती आली होती, त्यांनाही समाधान वाटलं। त्यांना देखील आता जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतून सिडकोमध्ये त्यांना अप्रेंटिसशिप म्हणून लगेच तात्काळ त्यांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर आमच्या सरपंचाईंनी सांगितलं की आमच्या इथल्या महिला बचत गट आहेत ते इथं जे इर्शालवाडीचे परिवार आहेत त्यांच्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून जी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना हे स्वतःच्या म्हणजे फूड ट्रक असे पोळीभाजी केंद्र आहे, इतर जे काही स्वतः काही घरगुती जे प्रॉडक्ट आहेत हे बनवण्यासाठी जी योजना आहे त्याच्या माध्यमातून देखील त्यांच्या हाताला देखील काम मिळेल आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांना न्याय देणं आहे। नक्कीच त्याचा पूर्ण विचार करून शेतकरी असतील, कष्टकरी, कामगार, माझ्या लाडक्या बहिणी, भाऊ सगळे यांच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडणारे सरकार नाही, कारण हे सरकार घरात बसणारं नाही, तर लोकांच्या दारात जाऊन काम करणार आणि म्हणून फील्डवर उतरून या ठिकाणी लोकांना घरं देण्याचं काम ठरल्याप्रमाणे चांगल्या दर्जाची, चांगल्या प्रतीची आणि अगदी मोकळी सुटसुटीत घरं मी स्वतः बघितल्यानंतर मी सिडको आणि त्यांनी बांधलेली शिर्के कंपनी या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण शेवटी अनेक पुनर्वसन आपण पाहिलेले आहे, पण हे पुनर्वसन रेकॉर्ड टाईममध्ये कंप्लीट झालेलं आहे आणि चांगल्या प्रतीचं झालं आहे आणि म्हणून या सर्व लोकांच्या मागं उभं राहणं त्यांना दिलासा आहे, कारण हे दुःखी कष्टी लोक आहेत, त्यांनी आपली माणसं गमावली आणि ते दृश्य आम्ही पाहिलेलं आहे आणि म्हणून संवेदनशील सरकार आणि म्हणून यांच्या संवेदना आव्हान आहे, म्हणून यांचं ठोस पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान वाटतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.